नमस्कार. सुरुवात करूया आपल्या उर्वरित कथेपासून. कोर्टाचा अंतिम निर्णय उद्या होणार आहे. राजीव आणि मी परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत. यावर मी म्हणालो, हा योगायोगच म्हणावा लागेल की आपण दोघेही घटस्फोटीत आहोत. त्यानंतर आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. काही वेळ गप्प बसलो. राणी म्हणाली, प्लीज तुम्ही मला आहो जाओ घालू नका. मग मी तिला म्हणालो, ओके ठीक आहे. तू शिकलेली आहेस आणि सुंदरही आहेस, पण घटस्फोट का? यावर राणी म्हणाली, माझे सासरचे घर इथून नागपूरमध्येच आहे, पण आता आमचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी त्या घरी जाऊ शकत नाही. माझे पती इथेच नागपूरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात. माहेरची घर सुरतमध्ये आहे. मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझ्या 4 कॉलेज फ्रेंड्ससोबत मिळून एक छोटीशी आणि छान कंपनी उघडली होती. सुरुवातीला या कंपनीचे काम आम्ही लॅपटॉपवरून माझ्या घरात एका खोलीतच केले. जवळपास 1 वर्ष ते काम चाललं. आम्ही एका अमेरिकन कंपनीचा भाग होतो. अनेकदा आम्ही चौघंही रात्री उशिरापर्यंत माझ्या घरी काम करायचो. कधीकधी आमचा मूड सुधारण्यासाठी आम्ही हसायचो आणि मस्करही करायचो. पण हे सगळं माझा पती राजीव त्याला आवडत नव्हतं. त्यामुळे आमच्यात वारंवार भांडणं होऊ लागली. काम सुरळीत चालू होतं म्हणून माझे घरी एक छोटासा फ्लॅट मी भाड्याने घेतला होता आणि तिथं कंपनी शिफ्ट केली होती. पण अनेकदा रात्री उशिरा घरी जावे लागायचे. कारण काम देखील महत्त्वाचं होतं. समोरच्या कंपनीने आम्हाला प्रोजेक्ट दिला होता. तो कमी दिवसात पूर्ण करून द्यायचा होता. आम्हाला प्रोजेक्ट दिला होता. तो कमी दिवसात पूर्ण करायचा होता आणि जर पूर्ण झाला तर लाखो रुपयाचा फायदा झाला असता. म्हणून तरीसुद्धा तो समजूत घ्यायला तयार नव्हता. एक दिवस खूप झालं जेव्हा तो म्हणाला की कामासोबत तुम्ही लोक तिथं मजाही करतात, अजून बरंच काही करता. एकतर तू कंपनी सोड किंवा मला घटस्फोट दे. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मान्य झाला नाही. उलट त्याने माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं. मग आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आणि पूजा वेगळे का झालात? पूजा आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो. त्यासोबतच आमच्या घरातल्यांचाही संबंध चांगला होता. त्यामुळे सतत आमची एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. असंही आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचं लग्न झालं. लग्नाचे 6 महिने सर्व काही सुरळीत चाललं होतं. मग ती म्हणाली, वेळेवर वेगळे घर घे. मला आईसोबत नाही राहायचं. नाहीतर आईला एखाद्या वृद्धाश्रमात सोडून ये. मी यासाठी तयार नव्हतो. त्यानंतर रोज आमच्यात लहान सहान गोष्टीवरून भांडणं होऊ लागली. शेवटी पूजा मला म्हणाली, आई किंवा माझी दोघांपैकी एकाची तुला निवड करावी लागेल. त्यावर मी म्हणालो, मी माझ्या आईला एकटं सोडू शकत नाही. तेव्हा ती म्हणाली, मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मी हे नाते जपायचा खूप प्रयत्न केला, पण ती मान्य झाली नाही आणि तिने घटस्फोट असा पर्याय उत्तम मानला. राणी म्हणाली, आजकाल घटस्फोट घेण्याची संख्या खूपच वाढली आहे ना?
किती दुःखद आहे. मुलीही शिक्षण घेतल्यानंतर कमवू लागल्या आहेत. पुरुषांप्रमाणे त्यांनाही घरात पुरुषांइतका सन्मान मिळायला हवा. करिअर घडवण्याचा अधिकार आहे ना त्यांना. मी चुकीची बोलत आहे का? मी म्हणालो, नाही, अजिबात नाही. पण मुलांना त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर ते चुकीचं आहे का? असं खूप काही त्यांच्यात संवाद सुरू होते. आता खूप उशीर झाला आहे. तू विश्रांती घे. मी माझ्या रूममध्ये झोपतो. काही वेळाने सकाळचे 7 वाजले होते. ती तयार झाली. आई आणि माझ्यासोबत बसून ती चहा नाश्ता करू लागली. तिने काकांना फोन करून कोर्टाबद्दल सांगितले आणि तिथून ती पुन्हा सुरतला जाईल असं सांगितलं. माझ्या आईने राणीला विचारलं, मुली, घटस्फोटानंतर तू भविष्याचा काय विचार केला आहेस? तुझ्यापुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे. ती म्हणाली, मी अजून काही विचार केला नाही आहे. कारण काही महिने कंपनीच्या महत्त्वाच्या कामात इतकी व्यस्त असेल की मला बाकी कशाचाही विचार करायलाही वेळ मिळणार नाही. आई म्हणाली, काळजी करू नकोस मुली. एक मार्ग जरी बंद झाला असेल तरी दुसरा मार्ग सुरू झाला आहे, उघडला आहे. मी तिला म्हणालो, तर मी तुला कोर्टात सोडतो. आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. त्यावर राणी म्हणाली, तुम्ही आराम करा. मी करते फोन काकांना. पण तिच्या वारंवार सांगण्यावरूनही मी तिच्यासोबत कोर्टात गेलो. अखेर कोर्टाने त्यांचा डिवॉर्स मंजूर केला. हे बघून मी म्हणालो, हा असा निर्णय आहे की त्याचा आनंदही साजरा करू शकत नाही किंवा व्यक्त करता येत नाही. त्यानंतर मी राणीला स्टँडवर सोडायला गेलो. निघताना राणी म्हणाली, तुम्ही जेव्हाही सुरतला याल तेव्हा मला नक्की भेटा. आणि मग तिने तिचं कार्ड मला दिलं. त्यानंतर राणी सुरतला परतली. मीही माझं कार्ड राणीला दिलं. आता मी आणि राणी दोघंही अनेकदा फोनवर एकमेकांशी बोलायचो. मी बहुतेक वेळा राणीला कामाबद्दल आणि तब्येतीबद्दल तिला विचारायचो आणि ती माझ्या आईबद्दल विचारायची. ती जेव्हा कधी माझ्या आईशी बोलायची तेव्हा माझी आई तिला नेहमी विचारायची की तिने तिच्या भविष्याबद्दल काय विचार केला आहे. तेव्हा ती दरवेळी सांगायची की अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. एकदा तिनं फोन केला होता. तेव्हा माझ्या आईनं फोन उचलला आणि थोड्या वेळ बोलल्यानंतर आईने अचानक राणीला एक प्रश्न विचारला, मुली, तुला माझा सुहास कसा वाटतो? राणी या प्रश्नाला अजिबात तयार नव्हती. तरी ती म्हणाली, सुहास हा खूप चांगला माणूस आहे. यावर आई म्हणाली, सुहास नेहमी तुझी स्तुती करत असतो. तू तुझ्या करिअरमध्ये खूप पुढे जाशील असं बोलत असतो. राणी म्हणाली, हाच तर त्याच्यात चांगला गुण आहे. काही दिवसांनी मला सुरतला जायचं होतं. ऑफिसची कामं होती. राणीला भेटलो आणि तिच्या घरी गेलो. राणीनं माझ्यासाठी खास जेवण बनवलं होतं. आम्ही दोघंही बराच वेळ कामाबद्दल बोलत होतो. निघताना राणीनं मला पुन्हा ये असं सांगितलं.
आणि शेवटी निरोप घेतला. माझा आणि राणीचा हा दुसरा स्पर्श होता. पहिला स्पर्श डोळ्यांनी झाला होता आणि दुसरा स्पर्श हाताने. काही दिवसानंतर माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली. हे ऐकून ती सुद्धा माझ्या आईला भेटायला आली. थोडे दिवस राहा असा आईने आग्रह केला. आईला बरं वाटेल. मग त्यानंतर आईची तब्येत सुधारत होती. ती आईची खूप काळजी घेत होती. ती आणि मी आता दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होतो. ती जायला निघाली. निघताना आई पुन्हा तिला म्हणाली, मुली, तू माझ्या मुलीप्रमाणे खूप जास्त काळजी घेतली आहेस. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. पण एक गोष्टीबद्दल विचार कर. कोणती गोष्ट आहे असं तिनं विचारलं. तेव्हा आई म्हणाली, तुझ्याबद्दल आणि सुहासबद्दल. आई, तुमच्या आशीर्वादाने माझा प्रकल्प पूर्णतः झाला आहे. 2 आठवड्यात त्याची चांगली परिणाम देखील मिळतील. त्यानंतर मी यावर बोलेल. मी आणि आई आम्ही दोघंही राणीकडे पाहू लागलो, कारण पहिला सकारात्मक संकेत राणीकडून मिळाला होता. याच दरम्यान राणीच्या आईवडिलांनाही तिची काळजी वाटत होती. तिनं ते अगोदरच माझ्याविषयी त्यांच्या घरी चर्चा केली होती. एवढेच नाही तर राणीचे वडील एकदा गपचूप नागपूरला आले होते. त्यांनी माझी बाहेरून माहिती काढली होती. त्यामुळे ते माझ्यावर समाधानी होते. त्यांनी राणीला पूर्णपणे संमती दिली होती. 1 महिन्यानंतर राणीने मला फोनवर सांगितलं की तिचा प्रोजेक्ट परदेशी कंपनीने चांगल्या किमतीत खरेदी केला आहे आणि तिच्या कंपनीतल्या 4 भागीदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचा नफा झाला आहे.